हॅलो माझ्या सोन्या, वेलकम वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये माझ्या सोन्या आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 चा फोर्थ क्वेश्चन पाहणार आहोत. बघ माझ्या बाळा, हा तोच क्वेश्चन आहे. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे? क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे, डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करायचे. मग माझ्या सोन्या नीट लक्ष दे, मी तुला काय म्हणलंय आठवतंय का? आठव, मी तुला काय म्हणले बाळा? दिलेले इक्वेशन a1x b1y c1 आणि a2x b2y c2 या फॉर्म मध्ये आहेत की नाही फर्स्ट ते चेक करायचं. यस सर, काही अडचण नाही. मग बघ बाळा, आहे का? a1x b1y c1 आहे सर. a2x b2y c2 आहे की नाही या फॉर्म मध्ये? बिलकुल आहे सर. मग मला सांग बाळा, a1 काय झालं सर? 6 झालं. b1 काय झालं सर? -4 झालं. आणि c1 काय झालं सर? -12 झालं. काय झालं बाळा? -12. इकडे निघालं का? बघ, a1 6, b1 -4 आणि c1 काय झालं? -12. आता a2 बघ, a2 काय झालं सर? a2 8 झालं. b2 काय झालं सर? -3 झालं. c2 काय झालं? -2. कळायला लागले का? हे परत तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे ना, एवढं सोपं वाटायला लागेल. हे क्वेश्चन तुमच्या नसात बसतील. पण सर्वात प्रथम तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल बाळा. समजायला लागले का मला काय म्हणायचं? बघा, आता फर्स्ट काय फाइंड करायचे सर? डी फाइंड करायचे. काय फॉर्म्युला? आठव. ये बाबू a1 a2 b1 b2 ये बाबू. नंतर dx चा फॉर्म्युला काय आहे? ये बाबू चल बाबू c1 c2 b1 b2 बाबू अभी चल. बाबू गेला कोमात. बाबू म्हणते कहां पे भाई, मेरे पास पैसे नहीं ना, तो कहां पे आऊं? है कि नहीं? खतरनाक कार्यक्रम है. शॉपिंग करने को जाने को है. शॉपिंग करने को जाने का है. कहां पे? तो बाबू कहता मैं नहीं गया ना, तो मैं तेरे को कहां से लेके जाऊं? है कि नहीं? अब देख बड़ा, है ना? आता बघ बाळा, हे a1 a2 b1 b2. a1 काय आहे सर? 6 आहे. बरोबर आहे का? हा a2 8 आहे. b1 b2 -4. b2 काय आहे? -3. समजायला लागले का? नीट लक्ष दे. आता मग मला सांग, 6 * -3 काय झालं बाळा? -18 झालं सर. आता -4 * 8 काय झालं सर? -32 झालं. काय झालं? -32 मायनस काय झालं बाळा? प्लस झालं. मग काय येईल बाळा? हे -18 + 32. कळायला लागले का? इकडे काय अडचण आहे का? मग मला सांग, हे परत मायनस प्लस मायनस झालं. मग किती आलं सर आन्सर? सर 14 आलं. किती आलं? 14. आता सेम आता dx फाइंड कर बाळा. c1 c2. c1 काय आहे? -12. c2 काय आहे? -2. b1 b2. b1 काय आहे? -4. b2 काय आहे? -3. कळायला लागले का? प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. कळायला लागले का? -12 आणि -3. -12 आणि -3 काय झालं सर? 36 झालं. बघ बाळा, हे पण प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. मला सांग, हा ह्यांचा तर मायनस प्लस झाला ना भाऊ? हो सर, ह्यांचं प्लस झालं. काय अडचण आहे का? काही नाही सर. मग 36 मधून 8 गेले सर, किती राहिले सर? 28 राहिले. इतर काय अडचण आहे बाळा? काही नाही सर. आता dy बघ बाळा, a1 a2 काय आहे? 6. a2 काय आहे? 8. c1 c2. c1 काय आहे? -12. c2 काय आहे? -2. 6 आणि -2 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतंय? -12 येते. बरोबर आहे का? आता मला सांग, हा मायनस झाला. -12 आणि 8. -12 आणि 8 किती येतं सर? -96 येतं. इकडे काय अडचण आहे का? काही नाही. मला सांग, मायनस काय झालं? प्लस झालं. -12 + 96 किती आलं बाळा? 84 आलं सर. इकडे काय अडचण आहे का माझ्या सोन्या? बिलकुल नाही सर. मग आपलं क्रॅमर्स रूल काय म्हणतं? x = dx/d.
dx किती आले बाळा सर dx 28 आले d किती आले सर 14 आले 14 नंतर 14 टू दे 28 x ची व्हॅल्यू किती मिळाली सर x ची व्हॅल्यू 2 मिळाली काय मिळाली बाळा 2 मिळाली आता y कसं फाइंड करशील सर dy बाय d dy किती आहे पिल्लू सर 84 आहे हो मग 84 d किती आहे सर 14 आहे हो है ना इथपर्यंत काय अडचण 14 नंतर 14 6 द 84 मग y ची व्हॅल्यू किती आली बाळा 6 आली मग बाळा माझ्या सोन्या माझ्या पिल्या आन्सर घ्यायला मात्र विसरू नकोस मात्र आन्सर लिहायला मात्र विसरू नकोस आन्सर काय लिहिशील x equal to 2 and y equal to 6 are the solution of given simultaneous equation कळायला लागले का काही अडचण आहे का आता याच्यानंतर लगेच आपण क्वेश्चन नंबर 4 पण डिस्कस करूया किंवा त्याचे एक वेगळा व्हिडिओ बनवून अपलोड करतो काळजी करू नका तोपर्यंत मला तुम्ही या क्वेश्चनची प्रॅक्टिस करत राहा